व्यासपीठाजवळ यायचंय आणि गेल्या मॅचचं तुमचं जे सामनावीरचं पारितोषिक आहे ते घेऊन जायचंय. तर पुन्हा एकदा वळूया आपण मॅच नंबर 2 कडे. तर पहिला चेंडू होता आणि त्यासोबत एका धावेने संघाच्या धावसंख्येचा दरवाजा उघडलाय. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय अमित. पुन्हा एकदा सुंदर फटका होता, फटका गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय एक उडी मारून सीमारेषा पार. राजूच्या बॅटमधने येतोय चौकार. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. खराब दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू आणि त्यासोबत 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे. म्हणजे टोटल 2 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा स्कूप मारायचा प्रयत्न होता आणि त्याचसोबत थोडीशी चूक झाली होती आणि त्याचसोबत झेल घेतली आहे फलंदाज राजू. होईल झेलबाद. तर माफ करा, विकेटचं पतन झालंय अक्षयच्या रूपात. राजू अजूनही स्ट्राईक एंडवर सज्ज आहे. पुन्हा एकदा मैदानात नवीन फलंदाज दाखल झाला शुभम शिगम उर्फ डब्ल्यू. तर फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय नवीन फलंदाज 33 नंबरची जर्सी परिधान करून शुभम. तर पुन्हा एकदा चेंडू पुल केला होता. चेंडू सुंदर क्षेत्रक्षमताला पाहायला भेटला. त्यांच्यासोबत स्ट्राईक चेंज झाली आहे. एक धाव घेतल्यानंतर एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्रक्षमताला पाहायला भेटला. तर पुन्हा एकदा मी पहिला कॉल देतोय पुढच्या सामन्याचा. मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री टायटन्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि पुढच्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर शुभम सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मध्ये देखील बदल पाहायला भेटलाय. गोलंदाजी मार्कवर आलाय सॅम चव्हाण. तोच सॅम चव्हाण ज्याच्या माध्यमातून आपल्याला काल उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला भेटली. पुन्हा एकदा पुलचा शॉट होता
आणि त्यासोबत फलंदाज झाला झेलबाद. तर शुभमनी काल उत्कृष्ट प्रकारची फलंदाजी केली होती, पण संघाला देखील त्यांच्याकडनं आज अपेक्षा होती की त्याच प्रकारची फलंदाजी तो आज देखील करेल. पण त्याचसोबत तर हरीश मौर्य मैत्री प्रीमियर लीग कडनं आपला धन्यवाद असेल अन्नदानासाठी. पुन्हा एकदा फलंदाजी मार्क फॉर्स झालं परेश दळवी. सुंदर असा फटका होता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय सीमारेषा पार. परेशच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा दमदार चौकार. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता, पण चेंडू देखील काही थोडा परेशला समजला नव्हता. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली सॅम चव्हाण यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये 2 मोठे फटके देखील आले होते. त्यासोबत 2 षटकांच्या अखेर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर. तर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला भेटतोय शुभम शिगम. तर 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावांवर. पुन्हा एकदा ग्राउंडेड शॉट होता. पुढच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. एक धाव घेतली आहे, त्यासोबत दुसरी देखील चोरटी धाव घेतली आणि त्याच 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्यात भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवर. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय परेश दळवी. सुंदर असा फटका होता, त्याचसोबत पंचांचा एक हात बाहेर निघताना दिसतोय, म्हणजेच नो बॉल. तर पुन्हा एकदा मी समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा चेंडू मारलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जाईल 1 बाउन्स. परेशच्या बॅट मधनं पुन्हा एकदा येईल मोठा फटका चौकार. तर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतो सोहम याचा. तर आपल्याला पुढील साथ देतील समालोचन कक्षामध्ये सोहम. बघूया काय होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 27.
27 धावा. बघूया पुढची गोलंदाजी कोण करते, कोण येते. गोलंदाजी मार्कवर मला वाटते कल्पेश, 02 जर्सी. बघूया. ओके. आणि ह्या पुढील होणारा सामना मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री टायटन्स. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. मैत्री रॉयल वर्सेस मैत्री टायटन्स. बघूया कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक असेल आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तर काय, एका धावेवर थांबावं लागते. ओके. आणि आपण बघतायत मैत्री प्रीमियर लीगचं एक सुंदर असं डेकोरेशन केलंय. मांडव वगैरे जे आहेत ते म्हणजे साई कृपा डेकोरेटर्स. सो त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि धन्यवाद देखील. आणि रिव्हर्स मारायचा फटका होता, परंतु काय होईल. आणि यस, फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. विकेट. आणि शुभमला परतावं लागेल टू द डग आउट. 33 जर्सी. आणि नवीन फलंदाज येतोय सचिन. बघूया काय करतील. ऑन स्ट्राईक सचिन. धावसंख्या आहे ती मात्र 29 धावा ऑन द बोर्ड. सुंदर चेंडू आणि काय, अजून एक विकेट. सुंदर गोलंदाजी, तेवढंच चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळते सॅम चव्हाण कडून. बघूया कुठेतरी शेवटचं षटक महागडं ठरते. आणि आपण बघू शकतात वडाळ्याचा विराट कोहली नॉन स्ट्राईकलाच थांबवून ठेवलंय त्यांना. परेश दळवी. आपण बघितलं तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झाला नवीन फलंदाज अमित. पुन्हा एकदा स्वीपचा शॉट होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. आणि त्याचसोबत एक धाव घेतली आणि एका धावेने पुन्हा एकदा परेश स्ट्राईक एंडवर परतेल. त्यासोबत पाहूया कुठल्या प्रकारची कामगिरी परेश आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारायचा प्रयत्न होता आणि त्याचसोबत 22च्या स्वरूपात येतील 4 धावा. माफ करा, चेंडूनी बॅटची कड घेतलेली आणि जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 धावा चौकार. तर आपण वळूया मैदानात पुढच्या सामन्याच्या टॉससाठी. ओव्हर टू सोहम. येस, तर आता ह्या पुढील होणारा सामना मैत्री टायटन्स वर्सेस मैत्री रॉयल्स. तर ह्या मॅचच्या टॉससाठी आपण बोलवतोय मयूर गुजर आणि नितीन शिंदे. चला, मैत्री रॉयल्स आणि मैत्री टायटन्स एका बाजूला बघायला मिळेल प्रथमेश, दुसऱ्या बाजूला असेल स्वप्नील उर्फ लाला. बघूया काय होते. आणि ह्या मॅचचा टॉस करतायत नितीन शिंदे. बघूया रॉयल्स संघाचा कॉल असेल छापा. आणि येस, मैत्री रॉयल्स हा संघ टॉस विन होतोय. काय डिसिजन असेल तुमचा? जी आमची काल स्ट्रॅटेजी होती तीच आमची आज सुद्धा आहे. आणि आज आम्ही परत एकदा आम्ही गोलंदाजीच करणार नक्की. आणि काय, किती धावांपर्यंत तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? आता सध्या तरी काल आमचा प्रयत्न होता 35-40 त्याच्या आतमध्ये सगळ्यांना थांबवायचा, परंतु विकेटचा अनुमान घेता थोडंसं बदल होईल असा डाऊट आहे मला.
ओके, धन्यवाद. आपण बोलतोय आता स्वप्नील लाला म्हणजेच मैत्री टायटन्स. काय असेल तुमची आजची स्ट्रॅटर्जी? काल आमचा हॅलो काल आमचा परफॉर्मन्स खूप वाईट होता. त्याच्यावर हे करून आम्ही आज थोडा प्लॅन चेंज करून आज उतरणार आहे. आणि धन्यवाद स्वप्नील, धन्यवाद प्रथमेश दादा. आपण आता बघूया आपल्याकडे ज्यांनी टॉस केला काय म्हणतील तुम्ही या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल? प्रथम सर्व खेळांना हार्दिक शुभेच्छा की बघून खूप चांगलं वाटतंय. चांगला खेळ खेळा. ओके सर, तुम्हाला काय बोलायचं आहे या स्पर्धेबद्दल? बुवाची टुर्नामेंट एकदम लाजवाब असते, बघण्यात पण खूप मजा येते आणि सर्व टीमला ऑल द बेस्ट. ओके, धन्यवाद सर. तर आपण वळूया आता मॅचकडे. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर पुन्हा एकदा आपण पाहिलं की पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सलामीचे फलंदाज सज्ज होत आहेत. त्यासोबत पाहायला भेटत आहे आज थोडीशी काहीतरी मैत्री चॅम्पियनच्या संघाच्या फलंदाजी युनिटमध्ये थोडीशी बदल असेल. तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर असतील सॅम चव्हाण उर्फ अच्चू. फलंदाजी नॉन स्ट्राईकवर पाहायला भेटतोय स्वप्नील. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय राजू. पुन्हा एकदा पहिलाच फटका, रिव्हर्सचा फटका, चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रात, सीमारेषा पार. सॅम चव्हाणच्या बॅट मधनं येतोय पॉवरफुल चौकार. तर पहिल्या चेंडूवर आपण पाहिला उत्कृष्ट फटका सॅम चव्हाणच्या बॅटमधनं आला होता. त्यासोबत पुन्हा एकदा गॅप शोधली आहे, चेंडू जाईल गॅप मध्ये, सीमारेषा पार. पुन्हा एकदा सॅमच्या बॅटमधनं येईल मोठा फटका चौकार. तर ज्या प्रकारची फलंदाजी सॅमने काल केली होती, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. लगातार 3 दमदार फटके येत आहेत सॅमच्या बॅट मधनं. तर सोम, तुमचं काय म्हणणं असेल या फलंदाजावर? अरे सॅम चव्हाण आपण बघितलं, त्यांच्याबद्दल बोलू तितकं कमीच. एक उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळतेच आपल्याला दरवर्षी त्यांच्याकडून, परंतु समोर गोलंदाज सुद्धा तितकाच ताकदीचा आहे. परंतु राजू आता थोडंसं कुठेतरी प्रेशरमध्ये बघायला मिळेल. बघूया कोण पडते कोणावरती भारी, सॅम की राजू. आणि थोडंसं प्रेशरमुळे पडतोय. खराब चेंडू वाईडच्या धावसंख्या जाऊन पोचले आता 13. आणि सुंदर फटका मारला आणि काय तर येस, चौथा चौकार जातोय. कंटिन्यू 4-4. आणि सॅम चव्हाण मात्र आज थांबत नाही. सुंदर फलंदाजी बघायला मिळते सॅम चव्हाण कडून. तर सोम, आपण पाहिलं की कालच्या दिवसात अंकितने कारनामा केला होता 5 चेंडू 5 चौकारांचा. पण त्यासोबत आज सॅम चव्हाणला देखील चान्स होता की 5 चेंडू 5 चौकार ठोकायचे. पण सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. शेवटच्या बॉलवर चांगला कमबॅक केला होता राजू यांनी, परंतु कमबॅकला थोडासा उशीर झाला. परंतु बघूया आता काय असेल पुढची रणनीती. पुढचं षटक कोण घेऊन येते. धावसंख्या झाले 17. 17 रन्स ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज येतोय सचिन. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा. आणि नवीन फलंदाज सामना करतील ते स्वप्नील मला वाटतं. बघूया सचिन की स्वप्नील. तर फलंदाजी मार्कवर सज्ज झालंय सचिन. तर आपण जसं पाहिलं सोम, पहिलं षटक थोडंसं मागडं ठरलंय. तर दुसरं षटक थोडंसं चांगलं टाकावं लागेल. येस, नक्कीच चांगला टाकावा लागेल. आणि सुंदर फटका मारला, परंतु राजूचं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते.
कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं राजूने फिल्डिंग सुद्धा चांगली केली. काय बोलशील आर्यन तू? तर फिल्डिंग नाही देखील फलंदाजीमध्ये देखील राजूने चांगला स्कोर केला होता आणि त्याचसोबत आज थोडीशी त्याची गोलंदाजी काय चालताना दिसली नाहीये आणि त्यासोबत पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. पुन्हा एकदा चेंडूने बॅट चिकट घेतली आहे. चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्रात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आपल्याला आणि त्याचसोबत सुंदर गोलंदाजी पाहायला भेटले आपल्याला सचिन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने. वन बाउन्स जाईल सीमारेषा पार मिळतील 4 धावा चौकार. तर त्याचसोबत ज्या प्रकारचा फॉर्म घेऊन सॅम चाललेला त्याच प्रकारे तो आज देखील खेळतोय. पुन्हा एकदा फटका होता, रिव्हर्सचा फटका होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. 2 धावा घेतल्यात आणि त्या 2 धावेंनी पुन्हा एकदा तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? तर 2 धावेतच समाधान मानावं लागेल आणि त्या 2 धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते जाऊन पोहोचते 27 धावांवर. येस, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आपण काल पण बघितलं, आज पण बघतो. एज नो मॅटर्स दोन्ही इम्तियाजने सुद्धा आणि हरी यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं. आता बघूयात परत. आता कालच्या दिवस तर चांगला गेला. बघूया नवीन गोलंदाज म्हणजेच अक्षय काय करतील आपल्या संघासाठी. तिसरं षटक घेऊन येत आहेत आणि सुंदर फटका. राजू तिकडे असेल आणि काय आणि थोडंसं स्टंपिंग चुकलंय आणि चांगला थ्रो. थोडंसं कुठेतरी सॅम चव्हाण डोक्यात होते परंतु ते वाचल्यात. एक जीवनदान मिळतंय. बघूया काय करतील आता. त्या जीवनदानाचा फायदा घेतील का? हेच तर मला नक्कीच वाटतं की सॅमने त्या जीवनदानाचा फायदा उचलला पाहिजे आणि जो जीवनदान भेटलाय त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. येस, सॅमचं आज सकाळीच मी त्याशी भेटलो. त्याचा टार्गेट आज हेच आहे की त्याला फायनलच मारायची आहे. पुन्हा एकदा सॅमच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. सुंदर फटका. राजू असेल तिकडे परत एकदा पण थोडासा मिसफिल्ड. राजू मात्र कुठेतरी थोडासा प्रेशरमध्ये दिसतोय. नाराज असेल स्वतःवरच. कालच्या दिवसात खूप थकलाय राजू, त्यामुळे असेल कदाचित. पुन्हा एकदा अक्षय स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल तिकडे आणि येस, एका धाव्यावर मानावं लागेल समाधान. तर पुन्हा एकदा पण पाहिलं सोहम की क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावांवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय सज्जा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. चेंडू चाललाय लोळत 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 सीमारेषा पार मिळतील 4 धावा आणि त्याचसोबत सुंदर फलंदाजी आपल्याला सॅम चव्हाणच्या बॅटमधनं पाहायला भेटली आहे. तुम्ही बघू शकतात ही ओळख आहे सॅम चव्हाणची. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी सुद्धा. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर